अधिकारी साहेब या ठिकाणी उशीर साहेब उपस्थित आहेत, परंतु तत्पूर्वी अत्यंत बारकाईने या ठिकाणी शाळेविषयी तत्परता आणि मांडणी आमचे आदरणीय डॉक्टर जीवराज साहेब यांनी व्यक्त केली. आमचे आदरणीय सगळे शालेय समितीचे अध्यक्ष ते पण या ठिकाणी बोलले आहेत, बोडरे पाटील. त्याचप्रमाणे निकम सर पण या ठिकाणी बारकाईने बोलले. निकम सरचा उत्साह बघून माझ्यातला पण शिक्षक जागी झाला. खूप तळमळीने त्या ठिकाणी त्यांची तत्परता भावना या ठिकाणी त्यांनी मांडली आहेत. अनेक लोकांनी त्यांच्या पद्धतीनं जसं जमल तसं त्यांच्या भावनांना या ठिकाणी मोकळी वाट करून दिली. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो त्रास झाला, नन्या मुन्या बालकांना त्रास झाला, गावकऱ्यांना त्रास झाला, प्रशासनाच्या वतीने मी आपली या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आमचे पोलीस प्रशासन पण या ठिकाणी हजर आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी विद्यार्थी मित्रांना आणि गावकऱ्यांना सुरुवातीलाच आश्वस्त करतो की तुमच्या सगळ्यांच्या पायाच्या आशीर्वादानं वैजापूर तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून मी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी या ठिकाणी नेटानं पार पाडतोय. परंतु तालुक्याचा तर इतकी मोठी तुमच्यावर वेळ आलात त्याची कुठंतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अपमान ही गोष्ट वाढत आहे. आणि म्हणून आता कशा पद्धतीनं शिक्षण डिपार्टमेंटच्या कामकाजाला टेक्निकल तांत्रिक अडचणी आहेत याविषयी आमचे उशीर सर त्या ठिकाणी बोलले. मी आत्ताच आदरणीय आमच्या सीओ मॅडम आणि एज्युकेशन ऑफिसर त्यांना पण याविषयी ही सगळी कल्पना दिली आहे. परंतु आता सर बोलले त्या पद्धतीनं माध्यमिक केडर जे आहेत आपलं हे फक्त एकेकाळी मराठवाड्यापुरतं मर्यादित होतं आणि आता अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्यात. त्या ठिकाणी परत शिक्षक रिटर्न येणं अपेक्षित होतं, ते आले नाही. आणि म्हणून हा दुर्दैवाचा प्रसंग या ठिकाणी आपल्या वाकला गावकऱ्यांना आणि शाळेवर या ठिकाणी ओढवलेला आहे. आता याला आपल्याला पर्याय काढ नाही. मला या ठिकाणी सांगताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नसल्यामुळे प्रशासक काळ होता आणि या प्रशासक काळामध्ये अनेक प्रकारचे अनियमितता डॉक्टर नुसतं शिक्षणच नाही, प्रत्येक जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आमचे काम करतात मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रकारचा वचक प्रशासनावर लोकप्रतिनिधी नसल्यामुळं